आज अखेर राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर झालाय। अर्थसंकल्पाबाबत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत। शेतकऱ्यांना बळकटी देणाऱ्या तरतुदी नसल्याची टीका हिंगोलीतील शेतकऱ्यांनी केली आहे। याबाबत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। राज्य सरकारने आज अर्थसंकल्प बजेट जाहीर केलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे बजेट जाहीर केले। नेमकं या बजेटवर हिंगोलीतील शेतकरी समाधानी आहे का, आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा दादा, आज राज्य सरकारने बजेट जाहीर केलेलं आहे, नेमकं शेतकऱ्यांसाठी काय मिळालं आणि काय आपल्या अपेक्षा होत्या, काय सांगाल, समाधानी का आपण? नाही, आजचं जे सरकारने बजेट सादर केलेलं आहे, खऱ्या अर्थानं या बजेटकडे, या अधिवेशनाकडे इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सर्वदूर लक्ष होतं आणि शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती की काहीतरी या बजेटमधून आपल्या पदरामध्ये पडेल। मात्र या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, या बजेटमध्ये केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांची जी मागणी होती, शेतकरी बऱ्याच दिवसापासून या सरकारकडे कर्जमाफीसाठी डोळे लावून बसला होता आणि शेतकऱ्यांना ही अपेक्षा होती की या बजेटमध्ये सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल। मात्र प्रत्यक्षात सरकारने तसं काही केलं नाही। सरकारने या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। तुम्हाला द्यायचं जर असतं तर आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा जो काय आमचा पीक विम्याची रक्कम आहे ती दिली पाहिजे होती आणि निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जी काही आम्हाला कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही द्यायला पाहिजे होती आणि त्यातून जे काय तुमचं हे काय तुम्ही अर्थसंकल्पीय सादर केला ना, त्यात या माध्यमातून तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे होती, तेव्हा आम्ही समाधानी झालो असतो। 4600 कोटी रुपयाचं जलसंधारण विभागाला, जे 4600 कोटी रुपयाचं पॅकेज यांनी दिलेलं आहे जलसंधारण विभागाला, त्याचा फायदा काय आहे शेतकऱ्यासाठी सांगा ना। ते फायदा कोणाला आहे? गुत्तेदार, ठेकेदार, मंत्री, संत्री, आमदार, खासदार हे लोक तुपाशी, शेतकरी उपाशी। कापसाला तर भावच नाही, मग त्या शेतकऱ्याला पर्याय काय? एक तर मुलीचं लग्न करायचं, मुलाचं लग्न करायचं, पैसे नाहीत, मग ते आणणार कुठून? चोऱ्या करायच्यात का त्या? आपण जर बघितलं तर हिंगोलीतील शेतकरी आहेत, बजेटवरती या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, त्याचबरोबर कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।